विठ्ठल 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 पुंडलिकावरद हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की विठ्ठल 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 एवोनिया जन्मा एक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक जन्माचे स्तवं पांडुरंगस्य वैपुण्यदमये पठन्ते चित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भो निधीते पितिर्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति जोडोनिया कर चरणी ठेवितो माता परिसावे विनंती माझी पंढरीनाथ जोडोनिया कर चरणी ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तेर्देहुक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता एवोनिया जन्मा एक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक जन्माचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची दासी असणारी संत जनाबाई महाराज याचा पवित्र असणारा अभंग असून भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामाचं महत्व वर्णन करणारा अभंग आहे। अभंग पवित्र आहे, अभंग जनाबाई महाराजांचा आहे। नामाचं महत्व अभंगामध्ये प्रतिपादित केलंय, पण अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे। विठाला 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 अभंगामध्ये जनाबाई महाराज उपदेश करतात, बाबा जन्माला आलात न, पवित्र असणारं दुर्लभ मानवाचं शरीर प्राप्त झालंय,
या देहाचं सार्थक करून घ्या. एवोनिया जन्मा एक करा देहाचे सार्थक. जन्माला आल्यानंतर पवित्र असणारा मानवी देह प्राप्त झालाय, मग या देहाचं सार्थक करून घ्या. कशानं सार्थक होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, भगवान पंढरीश परमात्माचं नाम गा, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक जन्माचे. कारण नामासारखं श्रेष्ठ आणि सर्वोत्तम साधन मृत्यू लोकामध्ये दुसरं नाही. नाम हे मृत्यू लोकामध्ये सर्वात पवित्र आणि उत्तम आहे, सत्य आहे. महाराज म्हणतात, ज्याचं महत्त्व वर्णन करीत असताना शेष सुद्धा 1000 मुखानं ज्या नामाचं महत्त्व वर्णन करू शकला नाही, शेषा वर्णिता झाली सीमा. मग असं हे पवित्र नाम मृत्यू लोकामध्ये नव्हे, तर महाराज म्हणतात त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहे, शास्त्र आहे. नामशास्त्र त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी. त्रिभुवनामध्ये नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. त्या नामाचं स्मरण करा, तेने करून देहाचं आणि जन्माचं सार्थक होईल. विठाला 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 विठाला. पवित्र असणारा योग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 79 वर्षापासून चालू. या वर्षीचं हे 80वं वर्ष. पवित्र योग आहे आणि परमार्थ कार्यामध्ये इतक्या दिवसाचा नियम अविरतपणे समस्त गावकरी मंडळ, आडगावकर सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यानं चालू आहे. गावातील सर्वच मंडळी अत्यंत भगवान पंढरीश परमात्म्यावरची त्यांची निष्ठा आणि त्या निष्ठेचं फलित म्हणून इतक्या दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आता खरा जर विचार केला तर नियम महाराज परमार्थाचा इतक्या दिवसानं टिकवणं एवढं सोपं नाही. महाराज म्हणले ना, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल मधी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मज न कळे. काय पुण्य ऐशी होईन गाठी, घालीन पायी देवाचे मिठी. मज तो कृवाळील जगजेटी, दाठईन कंठी सद्गदेत. एवढ्या दिवसाचा अविरतपणे नियम चालू आहे. खऱ्या अर्थानं गावातील सर्वच मंडळी धन्यवादाला पात्र आहेत. आणि आणखी एक मोठं महाराज आश्चर्याची गोष्ट आहे की सगळे ह्या सप्त्याला एवढ्या मोठ्या संकटातून वाचून शिल्लक राहिलेत. विठाला 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 विठाला. आता एवढ्या मोठ्या कष्टातून वाचलेत म्हणले, आता काही भजन करायला अडचण होय? राहिले हो तरी. आता देवानं तारलंय म्हणजे काही प्रपंच करण्यासाठी याच्यात तारलेलं. कोरोनातून आपण सगळेजण वाचलो तर म्हणजे देवानं ही आयुष्याची आपल्याला दिलेली देणगी आहे. आणि ही देणगी त्याच कामामध्ये लागली पाहिजे. कुठं बरे झालो आज वारी, उरले त्या हरी तुम्हा समर्पण. पडलो मृत्यूचे आहारी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. लक्षात बसलं का? बरवे झाले अजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचोनी आलो इतवरी,
आणि आता जे शिल्लक राहिलं ती कुणाला? उरले ते हरी तुम्हा दिलाया काळे अवकाश, नाही पावले अविश्वनाश, कार्याकारण उरले शेष, गेले ते भुस जावो परते. पवित्र योग आहे महाराज. जे जे काही शिल्लक राहिलेत ते सगळे भाग्यवान आहेत. आणि ज्याचं काही आयुष्य होतं, जेवढं आयुष्य होतं, आता काही माणसं म्हणतात महाराज कोरोना अचानकच आला. कसा? पण देवानं पहिलेच शरीरामध्ये भरपूर रोग घालून ठेवलेले आहेत. फक्त वेळ प्रसंग पडला की त्याला वर काढतोय. कशाला? कशाला? रोग पहिलेच आहेत ना. शरीर देत असताना त्याच्याबरोबर रोग भरून दिलेत. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरायशे. आणखी एक नाटाच्या अभंगात प्रमाण सांगतय. जे कोरोनाचा नियम आहे ते तुकाराम महाराजांनी अगोदरच लिहून ठेवला होता. कशाचा? होय गुरुजी सापडत आहे का? आता जी सरकार सांगायला लागलंय बाहेर पडू नका, जास्त बोलू नका, माणसात जाऊ नका, मग मरताल कुठं? हे तुकाराम महाराजांनी अगोदरच लिहून ठेवलं होतं. माणसं म्हणतात, काही काही माणसाने असं गणित काढलं, ज्ञानेश्वरी मध्येच कोरोनाचं नाव आहे. कशामध्ये? मला बी काम नव्हतं, उग ज्ञानेश्वरी सगळी चाळीत बसलो, कुठं काही सापडलं. पण महाराजांनी सांगितलंय बघा, नाटाच्या अभंगातलं प्रमाण आहे. नये निगो आपुलिया घरा, लक्षात घ्या, बाहेर लागू नये वारा, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर जावा. हे कधी सांगितलंय? हे येणार आहे म्हणून कधी सांगितलंय? म्हणून अगोदरच सांगितलंय, जास्त बोलू नका, माणसात कमी जा, तोंड बांधा. हे अगोदर. मग रोग हा अचानक येत नाही. तर भगवान परमात्म्यानं महाराज शरीर देत असताना याच्याबरोबर रोगासहित, मृत्यूसहित सर्व अविद्या या शरीरामध्ये प्रस्थापित केलेली आहे. आणि असं अविद्येचं, अवगुणाचं, कमी आयुष्याचं, नाना प्रकारच्या रोगाचं, अनुभोगासहित सुखा दुःखाचं ठिकाण शरीर. विठाला 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 विठाला. म्हणून सर्वजण उपस्थित महाराज मंडळी, कीर्तनकार, गायनाचार्य, वादनाचार्य, सर्वजण मंडळी, सर्वांच्या सहकार्यानं चालत असणारा हा सप्ताह. यावर्षी आणखी एक विशेष आहे की या वर्षीचा सप्ताह सर्व गावातील तरुण मंडळींनी आयोजित केला आहे. आणि हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे बरं का. आता मृत्यू लोकामध्ये, कलियुगामध्ये जास्त महाराज तरुण मंडळी या परमार्थाकडे थोडं कमी क्षेत्र आहे तरुण मंडळीचं. आणि प्रपंच जसा कमी वयामध्ये करावा वाटतोय तसं परमार्थ सुद्धा कमी वयातलाच महाराज फलदायक आहे. कशातला? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. होय, कधीचा? कानाने राजीनामा दिल्यावर, डोळ्यांनी राजीनामा दिल्यावर इकडे येऊन जमतंय का? सगळं गेल्यावर कामातून मग जमल? अवयवामध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत केलेला परमार्थ फलदायक आहे. आणि एकदा वय झाल्यावर केलेला परमार्थ पुन्हा महाराज जास्त फळ देत नाही. उगत दात पडल्यावर माळ घातली, कधी घातली, पण कधी घातली? मग ही माळ कामाची. म्हणजे माझं असं म्हणणं नाही म्हातारपणी घालू नाही, पण अगोदर पासून घालावी लागती, तर ह्या इंद्रियाला, अवयवाला सवय लागते. मग एकदम इंद्रिय महाराज गळून गेल्यावर पुन्हा परमार्थाला लागलेलं ते फलदायक नाही. महाराज म्हणतात ना, मजना हे हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड,
नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अबघे करीते हाड हाड विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वच तरुण मंडळी महाराज धन्यवादाला पात्र आहेत. या वर्षीचा सप्ताह अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पुन्हा आडगावचा सप्ताह दिवाळी मधला आहे. आणि दिवाळी ही वारकरी संप्रदायासाठी महाराज नित्य दिवाळी म्हणून सांगितले. कशी दिवाळी? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा कशी दिवाळी? एकदा दिवाळी नाही, कशी दिवाळी? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळे. नित्य दिवाळी. आणि हा सप्ताह दिवाळी मधला आहे. याला दोन दिवाळ्या आहेत. कोणत्या? एक जुनी चालत आलेली दिवाळी आणि एक पांडुरंगाच्या सेवेनं उत्पन्न झालेली नवीन दिवाळी. बरं, कोणती दिवाळी महत्वाची? एक दिवाळी. आता दिवाळी या शब्दाचा असा अर्थ आहे प्रकाश रूपी दिव्यानं काळपुट असणाऱ्या अंधाराचा नाश करणं, हिचं नाव एक दिवाळी. दुसरी दिवाळी ज्ञानरूपी प्रकाशानं अज्ञानरूपी जीवाच्या पाठीमागं लागलेला परंपरेचा अंधार. कशाचा? एका जन्माचा आहे का ते? महाराज म्हणले मी तो अल्पभाव अल्पमती अल्पाविष्य नाही हाती, अपराधाची वळिलो मूर्ती अहो वेद मूर्ते परियेसा. अल्पमती, अल्पभाव, अल्प आयुष्य, सगळं अल्प असं मिळालेलं शरीर आणि नुसतं बाकीच अल्प नाही तर ज्ञान सुद्धा. आता बुद्धीचं अल्प म्हणल्यावर ज्ञान. माणसाला बुद्धी 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात कमी. विठाल 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 विठाल. तुम्हाला पटल का नाही की पण जरा थोडं तुमच्यात मिसळून सांगतो. 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात कमी डोक्याचा प्राणी म्हणजे माणूस. कोण? होय, लक्षात बसायले का? बैल म्हशी जनावर पंढरपूरला जात नाहीत, माळा घालीत नाहीत, घर बांधित नाहीत. कोण? ही सगळी उपाधी कुणाच्या मागे? कुणाच्या मागे? अहो, एकाचं नुसतं घर बांधण्यातच सगळं चाललंय. काय? आणि वस्तू शांती व्हायच्या आधी मरायला मग डोकं. हे उपाधी आहे. आणि सगळ्यात जास्त उपाधी ही मानवाच्या देहामध्ये सगळ्यात जास्त आहे. आयुष्य सगळ्यात कमी. विठाल 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 विठाल. मग लक्षात घ्या, पूर्ण यवनीमध्ये सगळ्यात कमी आयुष्याचा हा मानवी देह. अल्प आयुष्य मानव देह शतक दिले त्यामध्ये बालको पिढा रोग क्षय. काय भजना शिवरले ते पाहेगा
किती कमी. महाराज म्हणले अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्ष दिलेत. किती? 100 मधलं 50 महाराज झोपेमध्ये जाते. किती? आता उगं गणित लावा. 50 झोपीत गेलं, खाली किती राहिलं? 50 मधलं पहिलं 16 बालपणात जाते. कशात? खाली किती राहिलं? 16 बालपणात गेले. खाली किती राहिलं? 34 मधलं 26 तरुणपणामध्ये गेलं. खाली किती राहिलं? राहिलेलं 10 म्हातारपणात. खाली किती? बरं आणखी ऐका. याच्यात भजनाला संधी कुठंच नाही. बाळपण गेले नेनता तारुण्य दशी विषय व्यथा वृद्धपणी प्रबरतली चिंता मरे मागुता जन्मधरी. लक्षात घ्या, बालपणामध्ये अज्ञानानं भजनाकडे येत नाही. तरुणपणामध्ये अभिमानानं भजनाकडे येत नाही. आणि म्हातारपणामध्ये व्याधीनं भजनाकडे येत नाही. कधी? लक्षात बसायले का? तरुणपणामध्ये अभिमान आहे. कोण देव, कसला देव, कसला सप्ताह, कसली माळ, कसलं भजन. आलं का लक्षात? तारुण्याच्या मध्ये नमानी कोणा, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणा, सदा मुसमुसी धुळी जायचा, वा. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी सदा मुसमुसी खळी जैसा. हे तरुणपण आहे. याच्यामध्ये देव, धर्म, संत, मायबाप, ज्येष्ठ माणसं कळत. आणि जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या काळापासून शेवटच्या काळापर्यंत तरुणपण इतकं वाईट आहे की तारुण्यात ज्यानं महाराज जगायचं सांभाळलं त्याच्या पुढच्या आयुष्यात काहीच वाटोळं होत नाही. कधी? पण कधी सांभाळावं लागतंय? अहो कला आल्यावर काय सांभाळायचा? फक्त होय जिजा, फक्त अभिमान. काय सांभाळायचं? ज्ञान प्राप्त झालं की काय सांभाळायचं? कशाचा बी अभिमान. तसं तरुणपणामध्ये फक्त अभिमान सांभाळला की त्याचं कल्याण. पण तरुणपण इतकी विचित्र बिमारी महाराज, त्यावेळेस ते कुणालाच मानायला तयार नाही. कशामध्ये? ते खाली बी वाकत नाही. दर्शन बी एखाद्या वेळेस बळद जर मायबापाने घ्यायला लावलं तर एकच हात लावतं. कुठं? एक हात फक्त. ही दर्शन घेण्याची पद्धत आहे का? एक हात लावायचा आणि पुढं चालायचं. वाकतच नाही. हे तरुणपण आहे. विठाला 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 विठाला. आणि कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर जो प्रत्येक ठिकाणी नम्र झालाय त्याचं कल्याण आहे. आणि ज्यानं प्रत्येक ठिकाणी अभिमान बाळगलाय त्याची महाराज खऱ्या अर्थानं मृत्यू लोकांमध्ये दशा आहे. महाराजांनी गोड वर्णन केलं. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवोनी धाले, जे शांतीशी आले पालव नभे. जन्म मृत्यू रूपी संसारामध्ये जन्माला आल्यानंतर ज्यांना अभिमान बाळगला नाही, ज्यानं नम्रता धरली त्याचं कल्याण होते. वाकण्याचा एक सगळ्यात मोठा महाराज फायदा आहे. तुकाराम महाराजांनी नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पहिलं एक सूत्र. आणखी एक सूत्र सांगतो. नदीच्या कडीला महाराज मोठे मोठे चिंचाचे झाडं असतात. कुठं? नदीत नसतात. कुठं? आणि लव्हाळे कुठं असतात? पाण्यात का? कुठं?
मग आता पुराण लव्हाळा जाया पाहिजे का बाजूची चीच? कोण जाया पाहिजे? पण लव्हाळ्याचा एक सगळ्यात मोठा स्वभाव आहे, ते कुणी बी आलं की इतकं वाकत महाराज. कोण? तुकाराम महाराजांनी सांगितलं, महापुरे झाडे जाती ते लव्हाळे वाचती. त्याचा एकच स्वभाव आहे, कुणाला बी नुसतं वाकून जय हरी करतय. मग ज्यानं तरुण पण वाकून सांभाळलं त्याचं कल्याणच. विठाला 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 विठाला. तारुण्यामध्ये अभिमानामुळे देवाची प्राप्ती करू शकत नाही. आणि म्हातारपणी महाराज म्हणतात, जी नाही ती पिढा पाठीमाग लागते. मरतो का काय की आता पुढं कुठल्या जन्माला जातोय की मरे मागोता जन्मधरी. आता पुढं कुठं जावं लागतंय की पाठीमाग बी कधी कधी फिरून बघावं लागतंय. लईच कर्म वाईट केलंय, मग मेल्यावर काय होतंय? कधी मेल्यानंतरच सुद्धा लय वाईट आहे महाराज. मग महाराज म्हणले, इंद्रियांनी साथ सोडली आणि म्हातारपणामध्ये अशी परिस्थिती. काय भजनासे उरले ते पाहेगा. आता तारुण्यामध्ये, बालपणामध्ये, म्हातारपणामध्ये भजनाचं ज्ञान नाही आणि भजन केल्याशिवाय जन्माला आल्याचं सार्थक नाही. विठाला 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 विठाला. लौकिकातलं काहीही वैभव प्राप्त झालं तरीही ज्याच्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि चिंतन नसल, त्याच्या सगळ्याच गोष्टी निरर्थक आहेत. महाराजांनी गोड वर्णन केलंय. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोर मन जाळावे ते. काय प्रमाण? तुका म्हणे ते भजन प्रमाण. इथं काय प्रमाण? भजन. आणि भजन सोडता बाकीचं अनुमान प्रमाण. कसलं प्रमाण? लक्षात येईल का? भजन हे नित्य प्रमाण आणि बाकीचं कोणतं प्रमाण? अनुमान. अनुमान प्रमाण म्हणजे काय? लग्न करणं, घर बांधणं, जमिनी घेणं, आमदार होणं, मंत्री होणं, याला अंदाजे प्रमाण म्हणायचं. कसलं प्रमाण? किती बी काही बी केलं तरी मरण पुढंच. मरण पुढं आहे का पाठीमाग? राजा झाला, संन्यासी झाला, महाराज झाला, मरण हे प्रमाण. तसं भजन हे सुद्धा मरण हे प्रमाण आहे का नाही? महाराज म्हणतात, मरणाची तव गाठोडी पदरी. कुठं? पदरामध्ये बांधलेलं आहे. काय? आता आपण जरी कोरोनातून चुकलो असतो तरी काय कायमच का? पण कायमच चुकलात का? कोरोना जरी गेला असला तरी दुसऱ्या का व्हायना रोगानं जाणारच आहे. आणि रोग बी कुठला नसला तरी देवानं आता अटॅक एक तिसराच रोग काढलाय. नुसतं डोळे झाकायचे आणि चालू नेणारच. ह्याच्यातून चुकलं म्हणजे काय देव सुट्टी देणार नाही. विठाला 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 विठाला. महाराज म्हणले, इथं आल्यानंतर भजन प्रमाण. पाहे पा शरीरात या गावा, जया लागी आले पांडवा. इथं आले हो काय? कोणतं प्रमाण? दुसरी ओवी सांगतो, एथ एकची लीला तरले, जै सर्व भावे मजसी भजले. तया ऐलीच थडी सरले माया जाळ. कुणाचं कल्याण?
मज भजली. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मज परमात्म्याचं ज्यानं भजन केलं त्याचं मायाजाळ जन्म मृत्यू रूपी संसाराच्या भव नदीच्या अलीकडल्या तीरालाच संपलं. कुठं? लक्षात घ्या. तया आईलीच थडी सरले मायाजाळ. विठाला 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 विठाला. एक लक्षात घ्या. पवित्र शरीर आहे. पवित्र शरीराला जर महाराज अपवित्र कर्म करायला लावलं तर याची आणखी अशुद्धता आणि दोष प्राप्त होतो. शरीर हे मुळात पवित्र नाहीच. शरीर इतका अमंगळ आहे की तिन्ही लोकांमध्ये शरीरा इतकी वाईट गोष्ट दुसरी कोणती. आणखी एकदा लक्षात घ्या. देवानं वरून एक महाराज हे चांगलं बनवून दिलंय म्हणून बरं आहे. कुठून? वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. हा देह नाशिवा रब रब दुर्गंधी रे. कशाची दुर्गंधी? हे स्वतः इतकं घाण आहे त्याला दुसऱ्याची घाण येते. हिले कमाले. कोणाला? फक्त झाकलेलं आहे म्हणून बरं आहे महाराजांन. जे जे झाकलेलं आहे ते सगळंच बरं आहे. उघडा असल्यावर बरं. माणसं म्हणतात ना झाकली मुठ उघडली तर उघडल्यावर काय करणं आहे पण झाकली तोपर्यंत बरं आहे. ज्या दिवशी उघडी होईल त्या दिवशी अर्धे पाहुणे रस्त्यानेच असताना लोक माती करतात. कधी का नाही? मग हे झाकलेलं आहे आणि झाकलेलं आहे म्हणून महाराज वरच्या कातड्याला इतके लोक बोललेत की महाराज म्हणतात एक एकानं पूर्ण आयुष्य नुसतं वरच्या चर्माला रंगविण्यात घातलंय. कशाला? मग इतकं दुर्गंध असणारं शरीर अपवित्र अमंगळ. महाराजांनी वर्णन केलंय. शरीर विटाळाचे आळे माया मोह पास जाळे. पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. शरीर अविद्येचा बांधा शरीर अवगुणाचा रांदा. शरीरी वशे बहुत बाधा नसे गुण सुधा एक शरीरी. एक बी चांगला शरीराचा गुण नाही. इतकं वाईट शरीर आहे. पण याचा एकच चांगला गुण आहे की शरीरात आल्याशिवाय भजन करता येत. त्याचा कोणता गुण चांगला आहे बरं? एवढाच चांगला आहे का दुसरा एखादा चांगला आहे? महाराज म्हणले नसे गुण सुद्धा. हे बिनकामाचं दिलंय. थोडं दिलंय जास्त काम लावलंय. बाकीचं ह्याचं काही चांगलं बाकीचं काही चांगलंय चांगलंय का बाकीचं?
साधू संतांच्या पायावर, पांडुरंगाच्या चरणावर, भजनामध्ये, कीर्तनामध्ये याला जर लावलं तर याचं सगळंच गोड आहे महाराज. आणि हे सोडता जर दुसरं काम लावलं तर अत्यंत वाईट आहे. विठाला 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 विठाला. बघा, अपवित्र शरीर पण दान केलं तर हात पवित्र. श्रवण केलं तर कान पवित्र. देवाला बघितलं तर डोळे पवित्र. पंढरपूरला गेलं तर पाय पवित्र. शुद्धता केली तर मन पवित्र. आणि संताच्या पायावर मस्तक ठेवलं तर मस्तकही पवित्र. आणि देहच दिल्यावर तर महाराज म्हणले मग सगळंच पवित्र. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. महाराज म्हणतात देह पवित्र. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. आता लक्षात घ्या, वाणी पवित्र, मन पवित्र, हस्त पवित्र, पादम पवित्र, सगळंच पवित्र. पण देवाचं भजन केलं तर सगळंच पवित्र. बरं, आता आणखी सगळं पवित्र पण आशानं केलेला संसार सुद्धा. संसार अपवित्र का पवित्र? संसार पवित्र का अपवित्र? पण भजन करणाऱ्यानं केला तर कसा कसा? कारण त्यांचा संसारच असा आहे. तुकाराम महाराज म्हणले अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून. संसार बाकीच्या माणसापाशी त्रास देते पण तशा माणसापाशी गप. महाराज म्हणले संसार तो तयाचा दास. मोक्ष तो पाहत सेवास. रिद्धी सिद्धी देशवटा त्रास नसिवती यास वैष्णवजन. आशानं केलेला, भजन करणाऱ्यानं केलेला संसार सुद्धा महाराज म्हणतात पवित्र. विठाला 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 विठाला. मग नाम एवढं पवित्र आहे की महाराज ज्यानं जन्माला आल्यानंतर त्याचं स्मरण केलं की त्याच्या सगळ्याच गोष्टी पवित्र होतात. पण महत्वाचा मुद्दा एवढा आहे की हे सहज मुखाला येत. एवढ्या लवकर सहजासहजी नाम मुखाला येत. आमच्या माऊलींनी सांगितलं, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना जिथं माझं नामस्मरण असल तिथं मी असतो. मग वैकुंठात राहत नाही, लक्ष्मीच्या जवळ राहत नाही, बाकी कुणीकडेही राहत नाही. जिथं माझं भजन करतात तिथं मी विनाशायासे जातो. कुठं?
परितया पासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोषु बरवा करीती माझा अभक्त गाती देते नारदा विवादे नारदा विवादे नारदा विवादे माझे भक्त गाती देते नारदा विवादे कुठं मी आता उगा लक्षात घ्या, देव म्हणतोय माझे भक्त जिथं भजन करतात तिथं मी वैकुंठ सोडून तिथं जातो. ज्या तुका कारणे देव वेडावला ज्या तुका कारणे देव वेडावला ओ वैकुंठ सोडून संत सगळी राहिला वैकुंठ सोडून संत सगळी त्याच्यासाठी वैकुंठ सोडून देतो. संत सदनी राहिला तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानू बिंबहीन दिशे वरी योगी यांचे मानसे उमरडोने जाय. रस्त्याने कोण कोण आलेले सोडून जातोय. योगी लोकांनी अडवायचा जरी प्रयत्न केला तरी मी तिथं रस्त्यात थांबत आणि कुठं जातो जिथं भजन असेल तिथं. पण अर्जुना पुढचं ऐक, भजन एवढं सोपं नाही. आणि भजन मुखाला जर यायचं म्हणलं तर एक वेळेस माझं नाम मुखाला यावं वाटत असेल तर त्याला 1000 जन्माचं पुण्य लागतं. किती जन्माचं? अनंत जन्मेचे अनंत जन्माची ज्याची पुण्याई असेल एकनाथ महाराज म्हणतात. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. अनंत जन्माचं ज्याचं पुण्य असेल त्याच्या मुखाला नामस्मरण येतं. मग एवढं नामस्मरण दुर्लभ आहे. ते मुखाला आल्यावर सगळंच कल्याण करतं पण येणं सोपं. आणि आळशी माणसाच्या, अज्ञानी माणसाच्या, आसक्त माणसाच्या, क्रोधी माणसाच्या, लोभी माणसाच्या ते मुखाला येत नाही. आलं तरी त्याचा फायदा होतोय का फायदा? क्रोधी माणूस असत तासभर भजन करतोय, भजन संपलं की शिव्या द्यायला चालू करतोय. काय शिवी ताडगावात नसेल ना कोणी देत का? देत. शिवी ही वाईट आहे महाराज.
आणि भजनावर पाणी फिरवायला काय कारण आहे? आवाजच्या भाषेमध्ये बोलणं हे भजनाच्या तपाचा नाश करतं. वाईट आहे. आणि शरीराला अवगुणाची जेवढी संगत आहे तेवढी सद्गुणाची संगत सहजरित्या लागत नाही. ती बळच लावावी लागते. कशी लावावी लागते? टीव्ही बघायला 2 वाजेपर्यंत जागायची सवय लागावं लागत नाही. शरीराला भजनाची, कीर्तनाची, साधनेची सवय लावावी लागते. बळच लागत. आता हे सगळं परमार्थाचं साधन करायचंय ते बळच करावं लागतं बरं का. महाराजांनी सांगितलंय. बरं, बळच करणं पाप आहे का पुण्य? एक प्रश्न आहे तुम्हाला. बळच करणं पाप आहे का पुण्य? पाप आहे का पुण्य? गप्प बसले सगळे. पुण्य आहे का पाप आहे? सप्ता बळच करणं पाप आहे का पुण्य? पाप आहे का पुण्य? पैसे पट्टीचे बळच मागून घेणं पुण्य का पाप? अहो, चोरून बी घेणं पाप नाही, पण ते सप्त्यालाच लागावात. कुठं काय परमार्थ बळच करावा लागतोय. पृथ्वी तलावर जन्माला आलेला एक बी जीव असा नाही की ज्याला जन्मतच भजनाचे सगळेच गुण आहेत. आहे का? हा, काही काही माणसं गंध बी 4-5 वेळेस बदलित, कारण ते उभा लावायचा कंटाळा येतोय. होय आबा, वेळ प्रसंगी का नाही? इतकं परमार्थाचा अट्टहास हे बळच करावं लागतंय महाराज. मग शरीर हे अविद्येचा बांधा आहे, अवगुणी आहे. आणि अवगुणी असणाऱ्या शरीराला परमार्थाची सवय लावायला बळच आणावं लागतंय. आणि ज्याची जन्मजातच परमार्थाची महाराज म्हणतात, ज्या शरीराला, ज्या कुळाला परंपरेनं सवय, ती अनंत जन्माचं पुण्य आहे. पण बळच का होईना, पण इकडं आणल्यावर महाराज म्हणतात ते पवित्र होतंय. म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये उपदेशाला जास्त महत्व आहे. मनाला उपदेश, जनाला उपदेश, जीवाला उपदेश, इंद्रियाला उपदेश, सगळ्याला उपदेश करा. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. करा, भजन करा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. सगळं करा म्हणावं लागतं. करा काय फार शिकवावे, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. करा, सगळं करा म्हणावं लागतं. कारण मनानं काही करीत विठ्ठल 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 विठ्ठला 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 मनानं करीत नाही, म्हणून याला करा म्हणावं लागतंय. पण 84 लक्ष योनीमध्ये भजनाच्या योग्यतेचा मानवाचा देह सोडता बाकीचं कुणीच नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. होत देही घरे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देही घरे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. 84 लक्ष योनीमध्ये भजनाचं ज्ञान असणारं फक्त मानवी शरीर आहे. आणि बाकीच्या योनी महाराज म्हणतात, आणि हे ज्ञान नाही कोठे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती.
काय एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगुळ मुखी. बाकीच्या यवनीला भजनाचं ज्ञान आणि माणूस होऊन बी भजनाचं ज्ञान नसल्यावर तेन हे नाही तरी काय थोडी आणि श्वान सुकरे. माणसाचं शरीर मिळून बी ह्याची किंमत कळा नाहीच शेवटपर्यंत कळाल्यावर महाराज गोड वर्णन करतात. परिसासारखा सुंदर मानवी देह मिळाल्यानंतर याचं सुद्धा महत्व माणसाच्या जीवनामध्ये जर नाही कळालं तर महाराज म्हणतात जोडीला परिस बांधीला गळा शुक्तिका लाभे. परिसासारखा पवित्र इतका देह पवित्र. आता तुम्ही खऱ्या अर्थानं एकदम जवळ जाऊन आलात. ज्याली ज्याली कोरोना झालता ती एकदम जवळ जाऊन आले 2-3 पायऱ्या चढून. कशाच्या? त्यांनी माहित असेल की मृत्यू म्हणजे नेमकं काय वाचतंय. महाराज कळालंय का? इतके घाबरून गेले. त्या काळामध्ये महाराज काहीही करीत होते लोक. कोणत्या काळात? उग कुणीतरी आप पाऊटविली म्हणले काळात चहा पिलं की वाचतोय. साऱ्या रातभर काळात चहा पित बसले लोक. आडगावला पेलते का? पेलते ना. म्हणलं तुम्ही बी हुशार नसताल का? असताल. इतकं मृत्यूचं भय महाराज विचित्र आहे. मग मृत्यू हा वाईट आहे. आयुष्याची किंमत कधी कळते? त्यावेळेस कळत असते. कधी? महाराज म्हणले ज्यावेळेस मरण जवळ येईल त्यावेळेस या शरीराची किंमत कळते. तोपर्यंत माणूस याचं महत्व जाणून घेत नाही. किती महत्वाचं शरीर आहे. महाराज म्हणतात याचा एक एक क्षण एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा की जगामध्ये सगळ्यात श्रीमंत मानव आहे आणि शरीर सोडता बाकीची सगळं जगातलं वैभव शरीराच्या पारड्यामध्ये शून्य आहे. लक्षात यायले? कशाच्या? काही दारू वाचायचा डेरा आहे वय काय? शरीर पुड्या खावात अभक्ष भक्षण करावं होय. काही काही तंबाखून कॅन्सर झालेत. कशानं? इतकं घाण. हे विचित्र लोक आहे. मी ऐकलं एक जणानं खाऊन पुडी खाऊन पाणीच प्याला नाही जणू किंवा थुंकून टाकली नाही. तो खायचा आणि तसाच झोपी जायचा. कसा? पुडी तोंडात. आणि आज बी काही असे महाभाग्यवान लोक आहेत तसेच झोपते. ते गिळून टाकतात. मग सकाळी उठला ती एक साईडला काहीच राहिलं नाही. ती पुडी खाली पडली आणि दाबाड बी फाटून गेलं. मग इतकी विचित्र विषारी वस्तू जर महाराज पोटामध्ये जात असेल तर किती विचित्र आहे. मग हे काय असं आहे का शरीर? अंतकरणामध्ये महाराज शरीर हे नाव शरीराला शोभत नाही. म्हणून वारकरी संप्रदायानं त्याचं शुद्ध वर्णन करीत असताना त्याला देह म्हटलंय. काय काय म्हटलंय? मग शरीर आणि देह वेगळं का? अविद्याचा प्रसार जर केला तो शरीर आणि अज्ञानाचा नाश केला तो देह. देवाची प्राप्ती केली तर देह आणि रात्रंदिवस प्रपंचाबरोबर व्यवहार केला तो शरीर. विठाला 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 विठाला. बघा गोड वर्णन केलं ज्ञानेश्वरी मधल्या माऊलीच्या 2 ओव्या लक्षात घ्या. पाहे पा शरीराची या गावा. आता दुसरी सांगतो. देहाची या गावा आलिया. पहिलं कोणतं गाव? शरीराची या गावा. आणि जया लागे आले कर्म सोडलं म्हणून शरीर आणि कर्म केलं की देह. कर्म केल्यावर काय? देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया एत नामनो धनंजया जिया परी. कोण देह? सत्य कर्माचं आचरण केलं तर महाराज म्हणतात देह आणि असत्य कर्माचं आचरण केलं तो शरीर. कोण शरीर?
कुत्र्या मांजराचं जे होतं तेच फक्त 2 पाय. पहिलं जे चलत आलं होतं तेच फक्त पुढं ढकलायचं, त्याचं नाव. आता शरीराला आलाय आणि पुढच्या जन्मात काही बदल होणार नाही म्हणले प्रयत्नच काही नाहीत. नुसते रात्रंदिवस गेल्या जन्मात कोण होता की पुढं कुठं जाणार आहे की आता काय करायचं की याचं ज्ञानच नाही. त्याचं नाव अवगुणी असणारं शरीर. पण महाराज म्हणतात भक्ती मार्गामध्ये खर्च केलं तर तो देह पवित्र, शरीर नाही पवित्र तो देह. देह या शब्दामध्ये देव हा शब्द लपलाय बघा. देह देव काय व काढलं की देह होतो. मधी देव आहे तो कोण? पण असलेला देव ज्यानं झाकून टाकला त्याचं नाव शरीर. त्याचं नाव असलेला देव झाकून टाकला त्याचं नाव शरीराचे गुण आणि देहाचे गुण वेगळे. देहाचे गुण भजन, संत पूजन, सत्य कर्माचं आचरण, ज्ञानाचं श्रवण आणि संताची सेवा हे देहाचं आचरण. शरीराचं आचरण चांगलं जेवण करणं, चांगली झोप घेणं, असत्य बोलणं, असत्य वागणं, अहिंसेसारखं पाप करणं, मैथुनासारखा भोग घेणं, याचं नाव. हे दोन्ही राहतंय कुठं? दोन्ही कुणीकडे? इंद्रियाला व्यवस्थित वळण लावलं तर देह देव कोण आहे? महाराज म्हणले तो शरीराची परिमहिमा ऐशी पावे. गोड वर्णन केलं माऊलीने. नुसतं शरीर मिळालंय म्हणले पण शरीरच आहे पण देव आहे. विठाला 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 विठाला. जीव आणि शरीर हे 2 महाराज सामर्थ्यवान शस्त्र घेऊन जो पुरुष या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलाय त्यानं भजन नावाचं पवित्र साधन मनुष्य जन्मामध्ये प्राप्त केलं की त्याचं दोनही पवित्र. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. जीव परमात्म संगमा जयाचे ने झाले मनोधर्मा. तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे. जीव आणि शरीर रूपी साधन घेऊन जो इथं आलाय त्यानं भजन नावाचं साधन केलं की महाराज म्हणतात त्याचं कल्याण झालं. झालं कल्याण म्हणले हो. म्हणून तुम्ही सुद्धा त्या परमात्म्याचं चिंतन करा आणि देहाचं सार्थक करून घ्या. अभंगाचं प्रथम चरण. येवनिया जन्म एक, येवनिया जन्म एक, येवनिया जन्म एक, येवनिया जन्म येवनिया जन्म एक, 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 येवनिया जन्म एक. करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, वाचे नाम करा देहाचे सार्थक. एवोनिया जन्मा एक. गोड उपदेश केला बाबा.
आता इथं एक असा संशय उत्पन्न होतोय. जनाबाई महाराज म्हणतात एवोनिया जन्मा एक. जन्म हा एक नाही. जन्म एक आहे का? जन्म अनेक आहेत ना. जन्म अनेक आहेत. आणि पहिल्या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जायला जास्तीची वेळ लागत नाही. भरपूर जन्म आहेत. महाराज म्हणतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. पडिलो आवर्ती बोहरा बहु थोरा ओळशिया. किती जन्म? जन्म किती हे माहित नाही, पण एक जन्म संपला की देव एक क्षणभर बी बसू देतोय का? आणि बसू तर देत नाही. ज्या गावातून गेलंय तिकडं महागारी पुन्हा कुणाला येऊ देत. इकडल्या इकडं आडगावातूनच गेले तर मग डबल बी आणखी आडगावातच. कुठं बरं माणूस नसनात का, पण कुत्र मांजर होऊन तरी इकडं काय होऊन, कुत्र मांजर होऊन बी इकडं आलं तरी जमल ना कुणीकडं. पण इकडं एकदा गेलं की पुन्हा कुणीकडे काय पाठीमागलं ज्ञानन महाराज म्हणले काहीच शिल्लक राहत नाही. पण किती जन्म आहेत हे माहित नाही, पण एक जन्म संपला की एक क्षणभर बी मोकळं राहू देत. क्षण एक तोही नाही विसावा. लक्ष 84 घेतल्या धावा. भोवंडिता पाठी लागल्या हवा लागो अंगी नावा माझ्या मीपणा. एक क्षणभर बी बसू देत नाही. या जन्मातून गेलं की लगेच जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. एक क्षणात दुसऱ्या कुडीमध्ये प्रवेश करायला लावतो. एक क्षणभर बी बसू देत नाही. मग जनाबाई महाराज म्हणतात जन्मा एक. काय म्हणल्या? जन्माला आलात, एका जन्माला आलात, मग आता आलात न बाबा तर देहाचं सार्थक करून जा. पुन्हा इकडं येण्याचा वान. आता आलात मग पुन्हा कधी येताल काही सांगता येणार. मागुता येईल फेरा. येतो ना गडे. हे पुन्हा कधी येईल काही सांगता येत. थोडं शब्द जरी जरा साधे असले तरी लक्ष देऊन ऐका, झोपून ऐकू नका. पुन्हा इकडं आडगाव नावाच्या गावाला येणं. तुम्ही म्हणताल ह्या जन्मात जरी सप्त्याला आपण चुकलो असतो तरी पुढच्या जन्मात पट्टी देऊ कधी. पण पुन्हा इकडं येण्याचा वान होय. आणि पुन्हा पुन्हा जर इकडंच येत असते महाराज. एकाच जन्मात ती 3 वेळेस मारायची बारी आली का नाही? त्या घराणेशाहीनं मारायची बारी आली ना. 70, 75, 80 वर्ष झालं एकच डोक्यावर. कोण? डबल येत असल्यावर कसं झालं असतं ते मरतानीच म्हणून गेलं असतं रडू नका मी यायलोय पुढच्या वर्षी. कधी? इतकं विचित्र आहे. पण देव गेलेल्याला पुन्हा येऊ देत. एकदा गेलं. महाराज म्हणले गेले मग नाही हाता पुढती चिंता वाटत असे. एकदा शरीर गेलं ना, गेलं की गेलं. पुन्हा डबल मिळल याचा भरवसा. म्हणले जन्मा एक. आतापर्यंत जन्मालाच आला नव्हतास, आता जन्माला आलास न. आता आणखी एक संशय, कसा आला नव्हतास? अरे अज्ञानातले जन्म महाराज कामाचेच नाहीत. कशातले? अज्ञानाच्या जन्माचा कुठं हिशोब लिहित. आणि आज सुद्धा ज्यानं भजन केलं नाही त्याचा हिशोबच नाही. कुणाचा? आणखी लक्षात घ्या, त्याचा हिशोबच नाही. ज्यानं भजन केलं त्याचंच नाव लागतंय. जे भजनातच नाहीत ते सगळं आडगाव म्हणून एकदाच घेतात. काय एक त्याचं नाव घेत नाही. विठाला 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 विठाला. लौकिकातलं कितीही वैभव प्राप्त झालं तरी मनुष्य जीवनामध्ये
भगवान पंढरीश परमात्म्याचे पाय प्राप्त करून देतील असं लौकिकातलं कोणतंच वैभव नाही. पण भजन नावाचं पवित्र साधन आहे, त्याला लौकिकाच्या कुठल्याच अलंकाराची सुद्धा गरज नाही. लौकिकातलं वैभव असल, धनवान असल, सौंदर्यवान असल, सत्ता असल, संतती असल आणि ताकद बी असल, पण एवढ्या सगळ्या गोष्टी असून जर महाराज म्हणतात भजन नसल तर त्याचं सगळं जळो. काय करो? लक्षात आलं का? त्याचं सगळं व्यापार व्यवहार संतती संपत्ती ह्या गोष्टी करायच्यातच हे पाठीमाग पसून करत आलेत. पण ज्यांना संतती संपत्ती आहे महाराज म्हणतात त्यांना काही होत नाही. धनवित्त कुळे अवघियाने ते आगळे, ज्याचे नारायण कंठी. कुणाच्या? त्याला बाकीच्या कशाचीच गरज नाही. महाराज म्हणले त्याच्या जन्माचं सार्थक झालं. जन्मा आलो त्याचे, हरे जन्मालो त्याचे, आज फळ झाले साचे, कधी झालं? आज झालं. आलतोच जन्माला, पण कधी सार्थक झालं? पाठीमागही आलतोच, पण आजच कल्याण झालं. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. धन्य झालो, आता सगळं धन्य झालं. पण काय केलं? महाराज म्हणतात भजन केलं, त्या परमात्म्याचे पाय धरले आणि अनंत जन्मानं कधीच न मिळणारं होतं ते मिळालं. काय मिळालं? महाराज म्हणले ज्याची एवढ्या दिवस वाट बघून होतो तो आनंद मिळाला, ते भजन मिळालं. होते बहुत दिवस अर्थ बागविले, आजी अकस्मात फळ देवो आले. दृष्टी देखिले श्री हरीचे पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. ओ सगळ्याच सार्थक झालं. आतापर्यंत जेवढे जन्म घेतले होते त्याचं सार्थक एका जन्मात झालं. म्हणून किती जन्म? किती जन्म? जन्म भरपूर घेतले होते पण एकाच जन्मात कल्याण झालं. म्हणून जन्मच किती? किती? एकच जन्म. जन्म अनेक घेतले पण बिनकामाचे घेतले आणि सगळं काम आजच्या दिवशी झालं म्हणून जन्म एक. 12 महिन्यात कितीही दिवस आले तरी मोजकेच दिवस माणूस लक्षात ठेवीत असतो का? 365 बी लक्षात. आज ज्या दिवशी काहीतरी कल्याण झालं असेल तो दिवस विसरतच नाही, आणि ज्या दिवशी जास्तीचं वाटोळं झालं असेल तो एक दिवस विसरत नाही. कोणता? वाईट. जुन्या माणसाले 72चा दुष्काळ आजोकी सरला. जन्म बी माहित नाही पण ते म्हणते दुष्काळाच्या आदल्या वर्षी जन्मलोत. कधी? काही म्हणते दुष्काळात आम्ही चलत होतो. दुष्काळ महत्वाचा आहे. कोणता?
वाईट आलेली वेळ आणि चांगली आलेली वेळ माणूस विसरत नाही, पण एखादी चांगली वेळ आली तर वाईट विसरायला जास्त वेळ लागत. धन्य आनंदाची सापडली तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने फेडिला वो बुद्धीचा माळा. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. धन्य आनंदाचे सापडली वेळ. सापडली वेळ. काय धन्य आनंदाची सापडली वेळ. कशामुळं लक्षात राहिली तर त्या दिवशी आम्हाला संताची भेट झाली. तेनी संत सज्जन भेटले कृपाळ. म्हणले फायदा काय झाला, त्यांनी फेडिला बुद्धीचा वो मळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. फेडिला डोळियाचा कवळ. धुतला गुणदोषाचा मळ. लावणी स्तनी केलो शीतळ. निजविलो बाळ निजस्थानी. म्हणून ध्यानात राहिलं. काय झालं, ज्ञान नावाचं अमृत पाजलं आणि अज्ञान रूपी अंधार नष्ट केला. अज्ञान नावाच्या अमृतामध्ये एवढं सामर्थ्य आहे की शरीरातले अवगुण काहीच ते शिल्लक ठेवीत नाही. कशानं? रोग व्याधी पीडा जशी दुधानं नाश पावते. कशानं? पण कमजोरी असल, ताकद कमी झाली असल, एखादा रोग झाला असल तर दुधाचा आधार घेतला. दूध हे अमृत आहे महाराज. त्या अमृताचा आधार घेतला की शरीरातल्या जशा व्याधी कमी होतात, तसं शरीराला लागलेली व्याधी ज्ञानरूपी अमृताचं प्राशन केलं की ती राहतच नाही. आणि एकदा ज्ञानरूपी अमृताचं प्राशन केलं की शरीर शुद्ध झालं. महाराज म्हणले फेडिला डोळियाचा. धुतला गुणदोषाचा मूळ. जे मळ होतं ते शुद्ध केलं. महाराज म्हणतात आता शुद्ध झालं. ते संताच्या संगतीनं झालं. देवाचं नाम आणि संताची संगत या दोन गोष्टी मृत्यू लोकामध्ये शरीराला शुद्धता करतात. नाम एक शुद्ध करतं आणि संताची संगत एक शुद्ध करते. कारण संताची संगत घडल्याशिवाय नामरूपी साधन परिपक्वतेला प्राप्त होत नाही. विठाला 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 विठाला. महाराजांनी सांगितलं आलतोच जन्माला बाबा, पण भगवान पंढरीश परमात्म्याचं नामचिंतन घडलं. आमचं जन्माला आल्याचं सार्थक झालं. पण आता जन्म नाही बरं का. पुन्हा इकडं यायचं जन्म नाही रे अनेक. तो का म्हणे हेची भाग. पुन्हा जन्म म्हणून किती जन्म. जन्म किती. आणखी एक संशय, माणसाचा जन्मच किती आहे महाराज. सगळ्यात शेवटचा जन्म कुणाचा. हिथं एकदा बिघडलं की पुन्हा कितवा नंबर. कितवा नंबर पुन्हा पहिला. हे शेवट आहे. आणि शेवटला चुकल्यावर पुन्हा कुठं जायचं. नीट पहिलीत बसायचं. पुन्हा कुठं. पहिलीपासून पुन्हा चालून इकडं यायचं. मग हे कितवं. महाराज म्हणतात न आहे शेवटीचे माझे येते येणे. कधी. आता इथून पुढं इकडं यायचं.
मग याच्यातच कल्याण करून घ्यायचं. याच्यात नाही कल्याण केलं की महाराज म्हणले पुन्हा मागोता येईल फेरा, हे तो न घडी रे दातारा. पुन्हा इकडं येऊ शकत नाहीत. एकदाच कल्याण करा. काय करा तर करा देहाचे सार्थक. म्हणले होईल का महाराज? 100% होईल. पण एक काम करा, त्या भगवान पंडश परमात्म्याचं नाम चिंतन करा, मग कल्याण होईल. अभंगाचं 2रं चरण. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. सार्थक करा जन्माचे, तेने सार्थक जन्माचे, तेने सार्थक जन्माचे. वाचे नाम विठ्ठलाचे, हो वाचे नाम विठ्ठलाचे. सार्थक जन्माचे, सार्थक जन्माचे, जन्माचे. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, विठ्ठला. विठोबा रखुमाई. टाळ्या वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम अंतेने सार्थक जन्माचे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जनाबाई महाराज सांगतात, वाचे नाम विठ्ठलाचे. त्याचं नामस्मरण केलं की जन्माचं सार्थक होतं. होतं का? तेने सार्थक जन्माचे. काय जन्माचं सार्थक होतं? महाराज म्हणतात, एकदा जन्माला आल्यानंतर पुन्हा त्या जन्माला येण्याची गरज लागत नाही, याचं नाव सार्थक. जीवाचं येणं जाणं चुकतंय म्हणजे काय होतंय? जीव विसाव्याला बसतो नामचिंतनानं. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात, तेने सार्थक जन्माचे. पुन्हा जन्म नाही, एकदा मिळालाय. आणि भगवान पंढरीश परमात्म्याचं नामचिंतन केलं की जन्माला आल्याचं फलित मिळतं. कारण आतापर्यंत ज्याने ज्याने देवाच्या पायावर महाराज भाव ठेवला, समर्पित केला, त्या सगळ्याचं कल्याण झालं. काय कल्याण झालं? महाराज म्हणतात, फक्त नामासाठी सगळं काही करतो तो. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, किंवा याने घ्यावे नाम तिशी करणे याचे काम. याने घ्यावे किंवा पडता जड भारी अंदासी आठवावा, किंवा तयाच्या चिंतने निरसेल संकट.
तराल दुर्घट भवसिंधू. काय करायचंय? आलोत न जन्माला तर बाबा या पुन्हा 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 या जन्म मृत्यू रूपी फेऱ्यामध्ये यायचंय. जन्म नकोय आम्हाला. मग मिळालेल्या जन्माचं सार्थक करायचंय. काय जन्म? जन्म एवढा सोपा नाही. 84 लक्ष यवनीमध्ये प्रत्येक वेळेस गर्भवासाचं दुःख आणि शेवटाच्या वेळेस मृत्यूचं दुःख आणि आयुष्यामध्ये बालपण, तारुण्य आणि म्हातारपणाचं दुःख हे प्रत्येक जन्मामध्ये भोगायचे. मग इतकं दुःख भोगीत भोगीत महाराज म्हणतात इथपर्यंत आलोत. जन्म मृत्यू रूपी वाईट दुःख आहेत. गर्भवासाचं दुःख वाईट आहे. आता वेळ कमी सांगत नाही गर्भवासाचं दुःख, पण माऊली एका ओळीमध्ये सांगतात, मातेच्या उदर कुहरी पचोनिया विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. जन्मो जन्मोनी जन्मतीन पुन्हा मरतीन, पुन्हा जन्मतीन पुन्हा. आता आम्हाला इतका वेळ जन्माला येऊन मरायचं. देवाचं सूत्र फार विचित्र आहे महाराज. जन्माला येणं वाईट नाही, पण जन्माला आल्यानंतर देव जास्त दिवस वाचू देत नाही हे वाईट आहे. काय नाही तर एकदाच जर तुमच्या मनावर म्हणून इथंच ठेवलं असतं तर किती दिवसाला मेला असतात तुम्ही? फक्त मनावर. कसं एकदा आलात की जितक्या दिवस राहायचंय तितक्या दिवस रान. कंटाळा आल्यावर जा. कधी कंटाळा आला असता का? आला नसता. मग हे फाशी घेणारे, औषध पिणारे, काही काही माणसाला त्याचा कंटाळा येतोय जीवनाचा सुद्धा. मग हे सगळं देवाच्या ताब्यामध्ये महाराज. मग पुन्हा जन्मावं, पुन्हा मरावं, पुन्हा जन्मावं. महाराज म्हणले हे यायचंच नाही. आलोत ना जन्माला तर आम्हाला सार्थक करायचंय. आणि आज आमच्या जन्माचं आलेलं फलित झालं. करायचं असल तर महाराज म्हणतात वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक जन्माचे. त्याचं चिंतन ज्यानं ज्यानं केलं ते जन्माला आलेले कुणीही पवित्र आहेत. विठाला 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 विठाला. 1-2 मिनिटात सांगतो. माणूसच जन्माला आल्यानंतर पवित्र असं नाही, तर जन्माला आलेल्या जीवानं कुणीही त्याचं भजन केलं तर ते सगळेच पवित्र. कोण कोण? सगळेच पवित्र. पशु आहे, प्राणी आहे, कीटक आहे, साप आहे, हरण आहे, कोल्हा आहे, गिधाड आहे, माकड आहे, सिंह आहे, कोणी बी असल, पण भजन करीत असला तर ते कोण? सगळेच पवित्र. नाहीत का झाले पवित्र? महाराज म्हणले हरण कोले वैकुंठवासी. कोण कोण? हरण आणि भजन केलं का? नाही, दुसरे भजन करीत होते, त्यांचं फक्त मन लावून ऐकलं. कुणी? लक्षात आलं का? हरणाने कोल्याने केलं नाही भजन. माकडाने भजन केलं म्हणते. कसं केलं असेल माकडाने भजन? माकडाला भजन येतंय वे? हा, येतंय का भजन? तुम्ही यावर 10-5 माकडं घेऊन आणि एकानं भजन म्हणून दाखवू द्या. माऊली म्हणले ऐसे कैसे घडेल मरकट समाधी बैसेल राहा मन तलिया राहील महावा तो. आणि माकड म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? आणि महाराज एक माकड नाही, किती पद्म? किती? 18 पद्म माकड घेऊन लंका जिंकली. किती? 18 पद्म. माऊलीनी ओवीमध्ये वर्णन केलंय. अहो रानेचिया पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन अक्षोहिनी 11 नजिनेची काही. हे सामर्थ्य. माकडाने भजन करावा. आणखी वर्णन केलं. जातीचे ते चढे प्रेम पक्षी स्मरे राम राम पक्षी स्मरे राम 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 राम
स्मरे, पक्षी स्मरे राम राम. कोण? जातीचे ते चढे प्रेम, पक्षी स्मरे राम राम. आणि ज्यांनी ज्यांनी भजन केलं ते पक्षी असो, प्राणी असो, कोणी का असो, महाराज म्हणले का भलते कुळी जन्मावे. कुठं? कुठली बी जात असू द्या, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे निनावे, पशुचेही लाभे. कुठं? देह नसला तर पशु प्राणी का असाना, पण जन्माला आल्यावर भजन करतोय ना तो त्याचं सगळंच पवित्र आहे. तरी पवित्रतयाचेची कुळ, अभिजात्यतेची निर्मळ, जन्मलियाचे फळ तयासीच जोडले, तेने सार्थक जन्माचे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जन्मलियाचे फळ तयासीच जोडले. मग ज्यानं भजन केलं त्यानं सांगायचं मी जन्माला आलतो म्हणून, आणि ज्यानं भजन केलं नाही त्यानं सांगायचं मी आलोच नव्हतो म्हणून. कधी? होय तुम्ही आलतात का? म्हणले सप्त्यात नव्हतात. मग तुम्ही आलतात का? म्हणले मी नव्हतोच तर कुठून येईल? कुठं? आम्ही आलोच नाही. ज्यानं भजन इथं येऊन केलं नाही, महाराज म्हणतात त्यानं मनुष्यपणाला हानी केली. कशाला? तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली हानी. देवाई सरोनी मनती माय माझे, देवाई सरोनी मी माझे, देवाई सरोनी मनती मी माझे. त्यानं कशाला हानी केली? किंवा मातेची खोळे दगड आला पोटासी. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, जरी अध्यापी नकळे, मातेची खोळे दगड आला पोटासी. तुका म्हणे अशी बुद्धी द्यायची. त्याहुनी दगड बरे देवा. प्रमाण भरपूरच व्हायलेत. आता जुने माणूस आहेत हे दोन. मग अशानं मनुष्यपणाला हानी केली. पण महाराज म्हणतात बाबा जीवन व्यर्थ जाऊ नका. भगवान पंढरीश परमात्म्याचं नाम गान त्यानं सार्थक करून घ्यावाचे. नाम विठ्ठलाचे तेने सार्थक जन्माचे. होईल का सार्थक? महाराज म्हणले ऐसा नामाचा महिमा, शेषावर्णिता झाली सीमा. नाम शास्त्र त्रिभुवनी म्हणे, नाम याचे जनी. नाम काय आहे? नाम थोतांड आहे का? शेवटला सांगितलं जनाबाई महाराजांनी, नाम थोतांड आहे का? नाम काय आहे? 6 शास्त्र नसले तरी 7वं शास्त्र कोण आहे? नाम हे शास्त्रच आहे ना. नामाला शास्त्राची गरज नाही, नामधारकाला सुद्धा शास्त्राची गरज. जो नामधारक असेल त्याला कशाचीच गरज नाही. नामधारक जर महाराज मूळ आणि जातीवंत असेल, कसा? तुम्हाला जातीवंत म्हणल्यावर लक्षात येईल काही काही वारकरी आहे त्या ठिकाणी स्थिर नाहीत महाराज. पण नामधारक असून ओरिजिनलच पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त असेल, आणि त्याला बाकीचं काही शास्त्राची, पुराणाची, मुहूर्ताची गरज लागत. सगळंच त्याच्यापाशी माप आहे. हरीची या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. आणि अशा नामधारकाच्या हाताने एखाद्या वेळेस आपलं बी काही केलं तर आपलंही कल्याण होऊन जातं. पण नामधारक असावा. महाराज म्हणतात नाम हे शास्त्र आहे.
आणि एका लोकामध्ये नाही तर त्रिभुवनामध्ये नाम हे शास्त्र आहे. म्हणे नाम याचे जने वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक जन्माचे. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नामाच्या संगतीमध्ये जे जे आलं त्या सगळ्याचं कल्याण होतं. म्हणून मनुष्य जीवनामध्ये नामाचा अंगीकार करा. नाशिवंत असणाऱ्या शरीराचं सोनं करून घ्या, असा अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ आहे. अभंगाचा 2 चरणाचा भाव तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते वैकुंठवासी सद्गुरू चंद्रशेखर बाबांचं आहे. जे काही चुकीचं आहे ते माझ्या वाणीचा दोष. झालेली ही वेडी वाकडी वाक पुष्पांजली भगवान पंढरीश परमात्म्याच्या पावन चरणी समर्पित. सेवेला पूर्ण.